हरि ओम. सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. अनंत अशा स्तोत्रसंपदेमधून आज काही श्लोक वेचून आपण म्हणणार आहोत. त्याचं शीर्षक आहे चतुश्लोकी भागवत. प्राचीन भारतीय संस्कृत वाङ्मयाचा पुराणे हा फार मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे. प्रमुख पुराणं 18 आहेत. त्यापैकी भागवत किंवा श्रीमद्भागवत हे सर्वाधिक लोकप्रिय महापुराण आहे. भगवान विष्णूंचा 8वा अवतार श्रीकृष्ण यांच्या लीला, त्यांचं तत्त्वज्ञान, भक्ती याचं रसभरित वर्णन ह्यामध्ये आहे. त्यामुळे ते एक सात्विक वैष्णव पुराण आहे. ह्यामध्ये सांगितलेल्या परंपरेनुसार ते भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवांनी आपले पुत्र नारद यांना, महर्षी नारदांनी महर्षी व्यासांना, महर्षी व्यासांनी त्यांचे पुत्र शुकदेव यांना आणि शुकदेवांनी अभिमन्युपुत्र राजा परीक्षितीला सांगितलं. पुराण रचनेच्या नियमानुसार यामध्ये 12 स्कंध, 335 अध्याय आणि 18,000 श्लोक आहेत. आत्मज्ञानाचा मार्ग दाखवणारं असं हे अत्यंत महत्त्वाचं पुराण आहे. संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांनी याच्या 11व्या स्कंधावर मराठीमध्ये एकनाथी भागवत हा भाष्यग्रंथ लिहिला आहे. संस्कृत भाषेतील संपूर्ण भागवत पुराण वाचणं, समजून घेणं यासाठी लागणारा दीर्घ काळ देणं आपल्याला शक्य नसतं, तर आपल्यासाठी चतुश्लोकी भागवत हा उत्तम पर्याय आहे. ह्या 4 श्लोकांमध्ये संपूर्ण भागवत तत्त्वज्ञानाचं सारांश सामावलेला आहे. ब्रह्मदेवांनी भगवान नारायणांची स्तुती व प्रार्थना केली तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी संपूर्ण भागवत तत्त्वाचा उपदेश केवळ 4 श्लोकांमध्ये स्पष्ट करून सांगितला. ह्या श्लोकांच्या नित्यपठणाने संपूर्ण भागवत पाठ केल्याचं पुण्यफळ मिळणार आहे. आज आपण एकूण 8 श्लोक म्हणणार आहोत. भागवत पुराणाच्या स्कंध 2 अध्याय 9 मधील श्लोक क्रमांक 29 ते 36 असे हे श्लोक आहेत. सुरुवातीचा श्लोक हा ब्रह्मदेवांनी भगवान कृष्णांना आपली मनीषा सांगितलेली आहे. त्यानंतर पुढील 2 श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण ब्रह्मदेवांना ज्ञानस्वरूपाविषयी सांगतात. नंतरच्या 4 श्लोकांमध्ये भगवंतांनी ब्रह्मदेवांना गुह्यज्ञान भागवत ग्रंथाचं सार सांगितलं आहे आणि अंतिम 8वा श्लोक हा फलश्रुतीचा आहे. ह्या श्लोकांचा सारांश रूप भावार्थ असा आहे. ब्रह्मदेवांनी श्रीकृष्णांना म्हणलं, हे भगवान, एखादा सखा मित्र जसा आपल्या मित्राशी वागतो तसेच तुम्ही मला माझ्याशी वागले आहात. म्हणून माझी प्रार्थना आहे की मी सृष्टिकर्ता आहे, मीही स्वतंत्र भगवान आहे असा अहंकार माझ्या मनात किंचितही निर्माण न होवो यासाठी माझ्यावर कृपा करा. त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे चतुरानन ब्रह्मदेव, माझे जे अनुभवयुक्त परमगुह्य ज्ञान आहे ते त्याच्या रहस्यासह व सर्वांगाने मी तुला आता सांगतो. माझी जितकी रूपं आहेत, ज्या प्रकारे माझी सर्वत्र सत्ता आहे, ते माझं रूप, गुण आणि कर्म या सर्वांचं ज्ञान तुला माझ्या कृपेने होईल. सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी केवळ मीच होतो. सृष्टीच्या प्रलयानंतरही जो शेष भाग राहील तोही मीच असेन. सर्वत्र सर्व काही माझ्या मायेमुळे घडत असतं हे तू समजून घे. आत्मा म्हणजे काय हे तत्त्वज्ञान जाणून इच्छिणाऱ्यांनी एवढंच समजावं की आत्मा सर्व गोष्टीस कारणीभूत आहे, त्याचा सर्व कार्यात अन्वय आहे, पण तो सर्व वस्तूंहून निराळा आहे. थोडक्यात जे सर्व ठिकाणी सर्व काल भरलेलं आहे तेच आत्मरूप आहे. तेव्हा चित्त एकाग्र करून एवढंच लक्षात ठेव की कोणत्याही गोष्टीत मी हे केले असा मोहयुक्त अभिमान बाळगू नको. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण आणि चतुरानन ब्रह्मदेव यांच्यातील संवाद असणारे हे श्लोक आता आपण म्हणूया. शीर्षक आहे चतुश्लोकी भागवत. श्री ब्रह्म उवाच यावत् सखा सख्युरिवेशते कृतः
प्रजाविसर्गे विभजामि भोजनम् अविक्लवस्ते परिकर्मणि स्थितो मामे समुन्नद्धमदोजमानिनः। श्रीभगवानुवाच ज्ञानं परमगुह्यं मे यज्विज्ञानसमन्वितं सरहस्यन्तदङ्गं च गृहाणगदितं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानम् अस्तु ते मदनुग्रहात्। अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्। ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यात् आत्मनो मायां यथा भासो यथा तमः। यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्। एतावदेव जिज्ञासन् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा। एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्। इति श्रीमद्भागवते महापुराणे अष्टादशसहस्रायां संहितायां वैयासिक्यां द्वितीयस्कन्धे भगवद्ब्रह्मसंवादे चतुश्लोकी भागवतं समाप्तम्। ॐ तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु। हरये नमः। हरये नमः। हरये नमः।